वेलकम टू रिद्धीज किचन. हॅलो एव्हरीवन, कशा आहात तुम्ही? मजेत ना? मजेतच राहा. आज मुलांची फरमाईश होती की मम्मी मँगो कपकेक बनव. तर चला मग आज आपण त्यांची फरमाईश पूर्ण करूया. त्याच्यासाठी मी साहित्य घेतलेले आहे. 1 वाटी मैदा आहे, पण आपल्याला अर्धी वाटीच घालायचं आहे. अर्धी वाटी साखर घेतली, अर्धी वाटी दूध घेतलं आणि 1 छोटी वाटी मँगो पल्प घेतला, म्हणजे आंब्याचा गर घेतला आणि टुटी फ्रुटी घेतली आणि बेकिंग पावडर घेतलं आणि मँगो इन्सेस घेतला. चला तर मग आपण बनवूया. 2 चमचे साजूक तूप घ्यायचं, त्याच्यात अर्धी वाटी पिठी साखर टाकली तरी चालेल आणि पिठी साखर टाकली तरी चालेल. आता मिक्स करून झालं, त्याच्यात आता दूध घालूया अर्धी वाटी. हे बघा, सर्व मिक्स करून घ्यायचं छानपैकी. आता त्याच्यात आपण जे आंब्याचं पल्प होता, आंब्याचा गर, तो टाकूया. तोही छान मिक्स करून घ्यायचा आणि अर्धी वाटीच मैदा घेतला, कारण अर्धी वाटीत आपले 10 ते 15 कप केक बनून जातात. सर्व मिक्स करून घ्यायचं. मिक्स झालं, आता आपण बेकिंग पावडर टाकूया 2 चमचे. बेकिंग पावडरने कपकेक हे एकदम छान फुलतील आणि स्पंजी होतील. हे बघा, अशा प्रकारे पूर्ण मिक्स करून घेतलं. आता याच्यात आपण जे मँगो इन्सेस असतं ते टाकूया. त्याच्यात फूड कलर पण मिक्स आहे, म्हणजे त्याच्याने आपल्या कपकेकला मस्त असा येलो कलर येईल. हे बघा, छान येलो कलर आलेला आहे. ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असला तर टाका, नसला तर काही हरकत नाही. आता टुटी फ्रुटी ही थोडीशी चव म्हणून घातली. मुलांना कसं असतं, कलरफुल दिसलं की छान वाटतं. आता जे कॉफीचे कप असतात त्याला मी तूप लावून घेतले. तुमच्याकडे जर प्रसादाचे छोटे कप असतील तेही घेतले तरी चालेल. हे बघा, अशा प्रकारे अर्धेच बॅटर भरायचं आहे, जास्त फुल भरायचं नाही, जेणेकरून ते फुलून वरती येऊन जातात. त्याच्यामुळे मी सर्व बॅटर हे अर्धाच कप भरलेले आहे. अर्धी वाटीत मैद्यामध्येच एवढे कपकेक होऊन गेले, 10 ते 15. तर म्हणून मग मी 1 वाटी टाकणं हे योग्य समजले नाही, कारण याच्यातच भरपूर होऊन जाणार आहे. हे बघा, अशा प्रकारे आपण सर्व कप हे भरून घेतले. आता त्याच्यात थोडं गार्निश म्हणून टुटी फ्रुटी वरतून घातली. अशा प्रकारे आपण मस्त डेकोरेट करून घेतलं. आता आपण यांना बेक करण्यासाठी ठेवूया. पण बेक करण्यासाठी माझ्याकडे ओव्हन नाही, त्याच्यासाठी मी गॅसवरच बेक करणार आहे. आपल्याकडे एखादा जुना तवा असला तो आपण गॅसवर ठेवून द्यायचा. माझ्याकडे निर्लेपचा जुना तवा होता, मी त्याच्यावर कमी गॅसवर प्रीहीट करून घेतला आणि सर्व कप हे मस्त रचून दिले. कप रचले. आता यांना एक मोठ्या पातेल्याने आपण कवर करून घेऊ, म्हणजे कुठूनही वाफ निघायला नको आणि छान असे बेक व्हायला हवे. हे बघा, अशा पद्धतीने 20 मिनटं बेक करून घ्यायचे. 20 मिनटाच्या वर नाही करायचे. हे बघा, झाले की नाही, छान असे फुलून आलेले आहे कपकेक. यांना आता आपण एका डिशमध्ये काढून थंड करण्यासाठी ठेवून देऊया फॅनच्या खाली. हे बघा, काट्याच्या चमच्याने मी चेक केले, सर्व छान झालेले आहे तयार. आता याला आपण चेरीने डेकोरेट करूया आणि माझ्याकडे स्प्रिंकल बॉल होते, मी तेही त्याच्यावर पसरून देणार आहे डेकोरेशनसाठी. एकदम छान असे आपले मँगो कपकेक झालेले आहे. हे बघा, मी तुम्हाला काढून दाखवते की कसे झालेले आहे. एकदम सॉफ्ट आणि रसरशीत असे मँगो कपकेक तयार आहे. हे बघा, सॉफ्ट आणि एकदम रसरशीत असे आपले मँगो कपकेक रेडी झाले. मग आपली आजची रेसिपी झटकीपट. मुलांचं कसं आहे, सुट्ट्या आहेत, त्यामुळे त्यांना नवनवीन खावं असं वाटतं. मग आपण नवनवीन प्रकारचे काही पदार्थ बनवून त्यांना बनवून देतो. तर मग मी आज आंब्यापासून हे कपकेक बनवले. तुम्हाला कशी वाटली आजची रेसिपी? आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.